कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. पुण्यात कॅब चालकाकडून महिलेसोबत अश्लील कृत्य 21 फेब्रुवारीची घटना. पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपी सुमित कुमारला कोर्टाकडून जामीन. पुणे शिवशाही बस अत्याचार प्रकरण. रात्री शिवशाही बस फॉरेन्सिक तपासासाठी नेली. पुरावा नष्ट होऊ नये म्हणून पोलिसांची खबरदारी. स्वारगेट अत्याचाराच्या घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल. 3 दिवसात अहवाल सादर करण्याचे पोलिसांना आदेश. पोलीस महासंचालकांना पत्र. पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल. तपास गंभीरतेनं करा. फडणवीसांच्या पुणे पोलीस आयुक्तांना सूचना. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुणे पोलीस आयुक्तांना फोन. आरोपीला लवकरच शोधा. प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा. शिंदेंचे निर्देश. पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी झाली पाहिजे. आरोपीला तात्काळ अटक करा. अजित पवारांच्या पुणे पोलिसांना सूचना. अजित पवारांनी पोलिसांकडून कारवाईचा अहवाल मागवला. उद्धव ठाकरेंकडून फोन करत वसंत मोरेंचं कौतुक. स्वारगेट अत्याचाराच्या घटनेनंतर केलं होतं आंदोलन. मंत्री प्रताप सरनाईक यांनी महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात बोलावली बैठक. मंत्रालयात 12:30 वाजता बैठकीचं आयोजन. पुण्यातल्या स्वारगेट एसटी स्थानकातील बलात्कार प्रकरणातील पीडितेवर 2 वेळा लैंगिक अत्याचार. ससून रुग्णालयानं पोलिसांना पाठवलेल्या वैद्यकीय अहवालातून स्पष्ट. स्वारगेटमधील डेपो मॅनेजर कंट्रोलरवर कारवाई. बस आगारातील 23 सुरक्षा रक्षक निलंबित. पुणे अत्याचार प्रकरणानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार. सूत्रांची माहिती. तर रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा मात्र अजूनही कायम. शिंदे दादा यांनी एकत्र बसून रायगडचा तिढा सोडवावा अशा सूचना. सूत्रांची माहिती. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत शिवीगाळ प्रकरण. प्रशांत कोरटकरच्या चौकशीसाठी कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपुरात दाखल. मात्र कोरटकर अद्याप नॉट रिचेबल. शिवरायांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य खपवून घेणार नाही. चौकशी करून तथ्य आढळल्यास कारवाई होणार. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया. भाजपकडून पक्षाचा विस्तार आणि वाढीसाठी जोरदार हालचाली सुरू. माथाडी युनियनच्या तब्बल 29,000 कामगारांचा भाजपमध्ये प्रवेश. भुमरे तानाजी सावंत. सत्तार आणि संजय राठोड यांच्या खात्याचा वाईट अनुभव आला. भुमरेंचा पीए असल्याचं सांगून व्यक्तीनं पैशांची मागणी केली. अमोल मिटकरींचे गंभीर आरोप. इतक्या उशिरा का सांगितलं? मिटकरींना विचारणार तेव्हाच सांगितलं असतं तर चौकशी करून कारवाई करता आली असती. मिटकरींच्या आरोपांनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी तापमान 38 अंशांवर. सांताक्रूजमध्ये सर्वाधिक 38.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. मुंबई आणि परिसरात उष्णतेच्या लाटेचा अंदाज. कल्याण डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारती प्रकरण. नगरविकास विभागानं पालिकेकडून अहवाल मागवला. उच्च न्यायालयानं इमारती तोडण्याचे दिलेत आदेश. पिंपरी टोळक्यांकडून आपल्याकडे पाहून हसला म्हणून दोघांना फिल्मी स्टाईल मारहाण. 5 जणांविरोधात गुन्हा. पोलिसांकडून 8 ते 9 जणांना बेड्या. मराठी भाषा गौरव दिनानिमित्तानं आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. शिवाजी पार्कवर मनसेचं पुस्तक प्रदर्शन तर गेटवे ऑफ इंडिया इथे 51 नव्या पुस्तकांचं प्रकाशन. कराडमधील मुलीची अमेरिकेत अपघातानंतर मृत्यूशी झुंज. मात्र पालकांना अमेरिकेचा मेडिकल इमर्जन्सी व्हिसा मिळेना. वडिलांना केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा. गेन बिटकॉइन प्रकरणी 23.94 कोटींची क्रिप्टोकरन्सी जप्त. सीबीआयनं देशात 60 ठिकाणी छापेमारी करत केली कारवाई. 34 लॅपटॉप 12 मोबाईल जप्त. आपचे संयोजक अरविंद केजरीवाल राज्यसभेवर जाण्याची शक्यता. दिल्ली विधानसभेतील पराभवानंतर केजरीवाल राज्यसभेवर जाण्याची शक्यता. चॅम्पियन्स ट्रॉफीत अफगाणिस्तानचा इंग्लंडवर 8 धावांनी विजय. 325 धावांचा पाठलाग करताना 317 धावांवर इंग्लंड ऑल आउट. इंग्लंड चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.